हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी पुणे। आज आपण बघणार आहोत बीएससी एक्झामची न्यू अपडेट आलेली आहे। आपला 9 मार्चचा जो पेपर होता सब इंजिनियरचा तो पुढे ढकलण्यात आलेला आहे। त्यासाठी आपण अपडेट बघणार आहोत की काय अपडेट आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायची आहे। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपण बघूया की आपली बीएससीची अपडेट नागपूर महानगरपालिका 2025 साठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे। त्यासाठी आपले सिव्हिल इंजिनिअरिंगचे 2 असे पदे आहेत, कनिष्ठ अभियंता आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यासाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे। बॅचची फीस आहे 3000 रुपीज, 1 इयर व्हॅलिडिटी आहे आपल्याला। आणि बॅचचे वैशिष्ट्य आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्ड लेक्चर, जे स्टुडंट बॅच जॉइन करणार त्यासाठी ई बुक आणि टेस्ट सिरीज मोफत स्वरूपामध्ये आहेत। तसेच जीडीजी बोर्डवर लाईव्ह क्लास आहे, लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये। आणि तुम्हाला बॅच जॉइन करायचे असेल तर अकॅडमीचा नंबर 8010457760 यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून बॅच जॉइन करायची आहे। आपली जो सिव्हिल आपले सब इंजिनिअरचे जे पेपर आहे तो आता पुढे जाण्यात आलेला आहे। तर आपण जो 8 मार्चचा ज्युनियर इंजिनिअरचा पेपर आहे तो तुमचा 8 मार्चलाच होणार आहे। आता तुमच्याकडे 15 दिवस आपला पेपर पुढे गेला आहे। बघा आपण बघूया दुय्यम अभियंता स्थापत्य संवर्धनाची दिनांक 9 मार्च रोजी होणारा ऑनलाईन परीक्षेचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे। मुंबई महानगरपालिका वतीने अभियांत्रिकी स्वर्गातील एकूण 690 रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेचा कालावधी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आला आहे। दुय्यम अभियंता स्थापत्य या संवर्गाची दिनांक 9 मार्च रोजी घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा तुर्तास पुढे ढकलण्यात आलेली आहे। आपली 9 मार्च रोजी जी सब इंजिनिअरचा आपला पेपर होता तो आता पुढे ढकलण्यात आला आहे। ही परीक्षा अंदाजे त्यांनी सांगितले आहे की 15 दिवसाच्या आत घेण्याचे नियोजन आहे। 15 दिवसाच्या आत आपला पेपर होणार आहे, म्हणजे आपल्याकडे 15 दिवस समोर आपला पेपर गेला असं समजून तुम्ही चला। त्या अनुषंगाने अदर परीक्षेचा सुधारित दिनांक निश्चित झाल्यानंतरच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर व वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात येईल। सर्व संबंधित उमेदवारांनी त्यांची कृपया नोंद घ्यावी असे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे। ही आपल्याला न्यू अपडेट आलेली आहे, जी तुम्हाला मी आता सांगितलं। आपला पेपर समोर जाण्यात आलेला आहे, त्यासाठी आपल्याकडे आता 15 दिवस एक्स्ट्रा आहे। आपलं 5 दिवस होते, आपण 5 दिवसाची स्ट्रॅटेजी केलेली होती, आता आपल्याकडे 15 दिवस आहे। तर आपल्याला एमसीक्यू क्वेश्चन भरपूर प्रॅक्टिस करून घ्यायची आहे। आपले टेक्निकल एमसीक्यू तुम्ही भरपूर त्यांना प्रॅक्टिस करा आणि रिझनिंगची सुद्धा तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करून घ्यायची आहे। तुम्हाला आता काहीच वाचायचं नाही आहे, फक्त तुम्हाला एमसीक्यू प्रॅक्टिस करायचे आहे, पीवायक्यू करून घ्यायचे। बघा आपले सब्जेक्ट्स कोणते आहे बृहन्मुंबईचे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे, तुम्हाला बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियलचे व्यवस्थित करून घ्यायचे आहे। एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंगचे एमसीक्यू सॉल्व्ह करायचे, जिओटेक्निकल इंजिनिअरिंगचे, त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन हायवे इंजिनिअरिंगचे 1 बाय 1 तुम्ही एक याचे एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहे। त्यानंतर आहे आपला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, देन आहे डिझाइन ऑफ रेनफोर्समेंट सिमेंट कॉन्क्रीट, देन थिअरी ऑफ स्ट्रक्चर, देन स्टील स्ट्रक्चर, आणि आहे कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट, आणि एस्टिमेशन कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन, नेक्स्ट आहे ब्रिज इंजिनिअरिंग। हे आपले सिव्हिल इंजिनिअर सब्जेक्ट आहे। तसेच तर त्यामध्ये बघा आपल्याला हे आपले सब्जेक्ट आहेत। आपल्याला आता स्ट्रॅटेजी बघू की आपण जसं आपला बघा आपला टेक्निकल तुम्हाला टेक्निकल साठी 60 क्वेश्चन आहे, नॉन टेकचे 40 आहे। ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला टेक्निकल व्यवस्थित करून घ्यायचे आहे। ठीक आहे, तर तुम्हाला टेक्निकलचे जे 60 क्वेश्चन आहे आणि आपला रिझनिंग आहे 20 मार्काला, जीएसजीके आहे 20 क्वेश्चन आहे, 20 क्वेश्चन आहे। त्यामध्ये
तुम्हाला टेक्निकलचे 60 मधून 50 क्वेश्चन तरी तुम्हाला सॉल्व करून घ्यायचे आहे। आणि आपल्याला यामध्ये 10 क्वेश्चन आपल्याला टेक्निकलचे 10 क्वेश्चन आपल्याला न्यूमेरिकल येणार आहे, न्यूमेरिकल आणि 50 क्वेश्चन थिअरी। आपले 50 क्वेश्चन थिअरी आणि 10 न्यूमेरिकल तुम्हाला आरसीसी त्यानंतर स्टील हे वगैरे जेवढे पण न्यूमेरिकल सब्जेक्ट आहेत ते व्यवस्थित करून घ्यायचे आहे। 10 क्वेश्चन तुम्हाला न्यूमेरिकलचे येणार आहे, त्यामध्ये तुम्हाला टाइम लागणार थोडंसं सॉल्व करायसाठी आणि रिझनिंगचे तुम्हाला भरपूर आता प्रॅक्टिस करायची आहे। सो आपल्याला 20 क्वेश्चन्स आहेत, तर तुम्हाला ते 30 मिनिट्स मध्ये तुमचे 20 क्वेश्चन सॉल्व झालेच पाहिजे रिझनिंगचे। आणि आपल्याला त्यानंतरच आपल्याला वेळ मिळणार आहे। जीके चे आपले 20 क्वेश्चन आहे जे आपल्याला 10 मिनिटांमध्ये सॉल्व करायचे आहे। किती मिनिटांमध्ये? 10 मिनिटांमध्ये, कारण तुम्हाला अगर येत असणार तर तुम्ही ते सॉल्व करायचे, नाही तर समोर जायच्या। तसंच आपल्याला 50 मिनिटांमध्ये आपले टेक्निकलचे क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचे आहे। तुम्हाला 50 मिनिट्स मध्ये टेक्निकलचे क्वेश्चन सॉल्व करायचे आहे, 30 मिनिट्स मध्ये रिझनिंग करायची आहे आणि 10 मिनिट्स मध्ये आपल्याला जीएसजीके करून घ्यायची आहे। तेव्हा तुमचं एक्झाम व्यवस्थित जाणार। ठीक आहे, आता तुमच्याकडे 15 दिवस एक्स्ट्रा आहे, तर तुम्हाला भरपूर एमसीक्यू प्रॅक्टिस करायचं आहे। बघा, तसंच अकॅडमीमध्ये आपल्या नागपूर महानगरपालिकेची बॅच स्टार्ट झालेली आहे आणि बॅचची फीस आहे 3000 रुपीज, 1 इयर व्हॅलिडिटी आहे। आणि तुम्हाला बॅच जॉईन करायचं असेल तर अकॅडमीचा नंबर आहे 8010457760, यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून बॅच जॉईन करू शकता। आपण ही बॅच स्टार्ट केलेली आहे तुम्हाला प्रिपरेशन साठी, आणि तुम्हाला ह्या बॅच बद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही अकॅडमीच्या नंबरवर कॉल करून विचारू शकता। थँक्यू। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि आपल्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करा। थँक्यू।